हॅलो एव्हरीवन. इन्फिनिटी ई क्लासमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स यामधली ग्राफिकल मेथड कशी सॉल्व करायची हे पाहणार आहोत. चला तर मग इन्फिनिटी ई क्लासमध्ये आज काहीतरी नवीन शिकूयात. चला, ग्राफिकल मेथडमध्ये आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, पाहूयात. काय ॲक्टिव्हिटी आहे? सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स बाय ग्राफिकल मेथड. ओके, पुढे काय दिलं? कंप्लीट द फॉलोइंग टेबल्स टू गेट ऑर्डर पेअर्स. हा टेबल कंप्लीट करायला सांगितलं, खालचे दोन, आणि ऑर्डर पेअर्स मिळवायच्यात. ओके, प्लॉट द अबव ऑर्डर पेअर ऑन द सेम कोऑर्डिनेट प्लेन. ह्या सेम कोऑर्डिनेट प्लेनमध्ये, एका प्लेनमध्ये आपल्याकडे प्लेन आहे, प्लेनमध्ये आपण त्या प्लॉट करायच्या आहेत. आणखी काय दिले? ड्रॉ ग्राफ्स ऑफ द इक्वेशन. प्रत्येक इक्वेशनचा ग्राफ ड्रॉ करायचा आहे. नोट द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू ग्राफ्स. दोन्ही ग्राफचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन शोधायचा आहे. आणि राईट द सोल्युशन ऑफ दीज इक्वेशन्स. या इक्वेशनचं सोल्युशन सुद्धा लिहायचं आहे. ठीक आहे, आपलं एक स्केल लागेल, स्केल घेऊन ठेवूयात. ठीक आहे, चलो ड्रॉ करूयात. आपलं काय काय माहिती आहे? इथं एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1 हे इक्वेशन आहे. तर याची व्हॅल्यू काढण्यासाठी एक्सची व्हॅल्यू जर 0 पुट केली, एक्सची व्हॅल्यू काय? 0. एक 0 पुट केलं तर मायनस वाय इज इक्वल टू 1, म्हणजे वाय इज इक्वल टू -1 होईल. ओके, म्हणजे पॉईंट काय मिळेल? 0, -1 ब्रॅकेटमध्ये. ओके, नेक्स्ट पॉईंट, समजा वायची व्हॅल्यू 0 पुट केली, एक्सची व्हॅल्यू डायरेक्टली 1 मिळेल. 1, 0 हा पॉईंट मिळेल. इथे समजा एक्सची व्हॅल्यू आपण 3 पुट केली, एक्सची व्हॅल्यू 3 पुट केली तर 3 - वाय इज इक्वल टू 0, सॉरी 3 - वाय इज इक्वल टू 1. हा 3 गेला तर म्हणजे काय होईल? थोडं पाहूयात. 3 - वाय इज इक्वल टू 1, म्हणजे -वाय इज इक्वल टू 1 - 3, -वाय इज इक्वल टू -2, म्हणजेच वाय इज इक्वल टू 2. वायची व्हॅल्यू किती भेटेल? 2 भेटेल. म्हणजे पॉईंट काय असेल आपला? 3, 2. ओके, नेक्स्ट इज, आता इथं राहिलं एक, किती? वायची व्हॅल्यू -3, म्हणजे काय होईल? एक्स मायनस -3 इज इक्वल टू 1, म्हणजे किती होईल? एक्स प्लस 3 इज इक्वल टू 1. एक्स इज इक्वल टू 1 - 3 विच इज इक्वल टू -2. त्याची व्हॅल्यू किती होईल? -2 होईल. म्हणजे तरी आपल्याला -2, म्हणजे व्हॅल्यू काय होईल? पॉईंट काय होईल? -2, -3. ओके, नेक्स्ट इथे काय? दुसरं इक्वेशन आहे, 5x - 3y इज इक्वल टू 1. आता मला व्हॅल्यू टाकली आहे 5x - 3y इक्वल टू 1, आणि एक्सची व्हॅल्यू किती आपल्याकडे? 5 × 2 - 3y इक्वल टू 1. 5 × 2 = 10 - 3y इक्वल टू 1. आता प्लस 10 दिलं तर -10 होईल. -3y इज इक्वल टू 1 - 10, -3y इज इक्वल टू -9, म्हणजेच y इज इक्वल टू -9/-3. -9 कॅन्सल, 3 1 जा, 3 3 जा, y इज इक्वल टू 3 इथं काय येईल? पॉईंट, म्हणजे 2 3 हा काय असेल? पॉईंट. इथं काय होईल? वायची व्हॅल्यू 8 टाकली, म्हणजे 8 × 24, 8 × 24, -24 तिकडे जाऊन +24, 24 + 1 25. हा 5 डिवाइडला गेला तर 5, म्हणजे इथं सोल्युशन असेल 5 आणि 8, 5, 8 हे पॉईंट असतील. पुढचा, वायची व्हॅल्यू -2 टाकली, -2 म्हणजे किती? 3 × 2 = 6, +6 होतील इथे, +6 तिकडे जाऊन -6, 1 - 6 -5, -5 डिवाइड बाय 5 -1, -1 इज द सोल्युशन. -1 -2. ओके, आता इथे एक्सची व्हॅल्यू -4 सांगितली, 5 4 = 20, -20 तिकडे जाऊन +20 होतील, 21 होतील, आणि -3 डिवाइड केलं तर 7, -7 सोल्युशन येईल. ओके, म्हणजेच -4, -7 अशा पद्धतीने पॉईंट्स मिळतील. चला, पॉईंट्स मिळाल्यानंतर आता आपण ग्राफ प्लॉट करायचा आहे. मेन टार्गेट आपलं ग्राफ प्लॉट करण्यासाठी काय घ्यायला लागेल? पहिल्या इक्वेशन पाहूयात. एक्स - वाय इज इक्वल टू 1 हे इक्वेशन प्लेस करूयात. पहिली व्हॅल्यू आहे 0 - 1, एक्सची व्हॅल्यू 0, वायची व्हॅल्यू -1, हा इथला पॉईंटला सर्कल करतोय मी. ओके, सेकंड इक्वेशन काय आपलं? सेकंड पॉईंट काय? 1 0, एक्सचा 1, वायचा 0, हा इथला पॉईंट. हा पॉईंट मार्क करतोय. त्यानंतर 3 2, एक्सचा 3, वायचा 2, हा इथे पॉईंट आहे बघा.
ओके. आणि नेक्स्ट -2 -3 एक्सचा -2 वायचा -3 हा पॉईंट इथे येईल. तर हे चारही पॉईंट प्लॉट झाल्यानंतर आपल्याला हे 4 पॉईंट म्हणून जाणार एक हे पाहिजे. ओके. लाईन ड्रॉ झाली आहे. लाईन ड्रॉ तर लाईनच्या दोन्ही साईडला ॲरो देऊयात. इक्वेशनचं नाव x - y = 1. ओके. आता सेकंड इक्वेशन पॉईंट आहे आपला 2 3 एक्सचा 2 वायचा 3 हा पॉईंट. नेक्स्ट पॉईंट आहे 5 8 एक्सचा 5 वायचा 8. ओके. नेक्स्ट पॉईंट -1 -2 एक्सचा -1 वायचा -2 हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन दिसतोय. त्यापुढे -4 -7 एक्सचा -4 वायचा -7 पॉईंट झाला. त्या 4 पॉईंट म्हणून लाईन ड्रॉ करायची आहे. लाईनसाठी आपल्याला ओके लाईनचे कसे पॉईंट झाले. तर हा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे त्याला मार्क करायचा आहे आपल्याला. हा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे त्याला आपल्याला मार्क करायचा आहे. ओके. तर ह्या पॉईंटला आपल्याला डायरेक्टली सोल्युशन देऊयात. सोल्युशन काय द्यायला आपल्याला फ्रॉम ग्राफ -1 -2 is point of intersection. Therefore solution is x is equal to -1 and y is equal to -2. हे काय असेल सोल्युशन. खूप इझिली ॲक्टिव्हिटी सुटते. ॲक्टिव्हिटी 2 मार्क्स और 3 मार्क्स. 3 मार्क्सचे आपले ॲक्टिव्हिटी सेक्शन जो आहे त्या ॲक्टिव्हिटी सेक्शनमध्ये हे आपल्याला विचारले जाऊ शकते. ज्या ठिकाणी टेबल फिल करायचं आहे आणि टेबल फिल करून आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचा आहे. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन सांगायचं आहे. इथपर्यंत कंटेंट आहे तो आपल्याला 3 मार्क्ससाठी येऊ शकतो. ज्यावेळी आपण ग्राफ प्लॉट करतोय त्यावेळी आपल्याला मिनिमम 2 व्हॅल्यू लागणार आहेत. ॲटलिस्ट 2. एक्स्ट्रा तिसरी घेतली तर वेल अँड गुड आणि 4 घेतली तर काही हरकत नाही. मिनिमम 2 व्हॅल्यूज तरी आपल्याला कवर करायच्या आहेत. ओके. तर ते समजलं असेल. चला पुढे जाऊयात. सेकंड ॲक्टिव्हिटी करूयात. सेकंड ॲक्टिव्हिटी काय म्हटली आपल्याला सॉल्व द अबव इक्वेशन्स बाय मेथड ऑफ इलिमिनेशन. चेक युअर सोल्युशन विथ द सोल्युशन ऑप्टेन बाय ग्राफिकल मेथड. ग्राफिकल मेथडने सोल्युशन ऑप्टेन केलं त्यासोबत ते व्हॅल्युएशन आपल्याला व्हेरीफाय करायचे. चला करूयात. इक्वेशन काय आहेत x - y = 1 5x - 3y = 1. तर इलिमिनेशन मेथडने सोडवायचं म्हटल्यानंतर कोणतरी एक व्हेरिएबल सारखा बनवावं लागेल. इथं y बनवू किंवा 6 बनवूयात. चला y बनवूयात. yला इथं 3 ने मल्टिप्लाय केलं तर सारखं होईल आणि ॲडिशन सबट्रॅक्शन केली तर इक्वेशन्स सोल्युशन मिळून जाईल. चला स्टेप करायचं आपल्याला. मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 3. काय होईल 3 ने मल्टिप्लाय केलं तर 3x - 3y = 3. याला इक्वेशन नंबर 3 म्हणायचं आहे. नंतर काय होईल दोघांची सबट्रॅक्शन. सबट्रॅक्ट कोणताही करू शकतो. 3 फ्रॉम 2. 2 मधून 3 आपण सबट्रॅक्ट करूयात. 2 आणि 3 सबट्रॅक्ट करायचं म्हणजे काय होईल इक्वेशन 2 काय आपलं 5x - 3y = 1 आणि 3x - 3y = 3. सबट्रॅक्शन जर करायची तर इथं मायनस इथे प्लस आणि इथे मायनस. साईन चेंज करण्याचा रूल असतो. 5x - 3x हाऊ बिकम्स 2x प्लस 3y - 3y 0. नंतर 1 - 3 बिकम्स -2. मग x = -2 डिवाइडेड बाय 2 आणि x = -1. x ची व्हॅल्यू -1 आलेली आहे.
अशा पद्धतीने सोल्युशन देता येतं. चला याच्या पुढे आता वायची व्हॅल्यू पण शोधायची आपल्याला. तर वाय काढूयात, पुट इन 1 म्हणूयात. पुट इन 1. 1मध्ये पुट केलं तर काय होईल पहा, आपलं इक्वेशन 1 काय आहे, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. म्हणजे काय होईल, -1 मायनस वाय इज इक्वल टू 1. मायनस वाय इकडे पडूयात, 1 इकडे आणूयात. -1 इज इक्वल टू वाय, -2 इज इक्वल टू वाय. हे सोल्युशन मिळाले. देअरफॉर सोल्युशन इज एक्स इज इक्वल टू -1, वाय इज इक्वल टू -2. अशा प्रकारे आपण सोल्युशन देऊ शकतो. सेम आपल्या ग्राफिकल मेथडसारख्याचं सोल्युशन आलेलं आहे. म्हणजे दुसरी ॲक्टिव्हिटी सुद्धा कंप्लीट झाली आहे. ओके, चला काही डाऊट असतील तर कमेंट नक्की करा. चला तर मग प्रॅक्टिस सेट 1.2 सुरू करायचं आपल्याला. फर्स्ट क्वेश्चन काय, कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ ग्राफ ऑफ इक्वेशन्स. या दोन इक्वेशनचा ग्राफ ड्रॉ करण्यासाठी आपल्याला टेबल कंप्लीट करायचं आहे. फक्त टेबल कंप्लीट करायचं आहे, ग्राफ ड्रॉ करायचा नाही. ओके, फक्त टेबल कंप्लीट करण्याचं काम आहे. 2 मार्क्सची ॲक्टिव्हिटी आपली, 2 मार्क्ससाठीची ॲक्टिव्हिटी. चला करूयात. काय दिसतंय, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. हे क्वेश्चन पद्धती लिहून ठेवूयात. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. समजा एक्सची व्हॅल्यू 3 ठेवली, 3 तिकडे मायनसला जाऊन -3 होईल, 0 होईल. वायची व्हॅल्यू 0 मिळून जाईल. तशी पण इथे खाली 3 0 आपल्या व्हॅल्यू गिवन होती. पुढे पाहूयात. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3मध्ये समजा वायची व्हॅल्यू 5 ठेवली आपण. हा 5 इथं एक्स प्लस 5 इज इक्वल टू 3. हा 5 तिकडे जाऊन -3 5 होईल. एक्स इज इक्वल टू 3 - 5 विच इज इक्वल टू -2. इथे मिळेल -2. म्हणजे काय मिळेल, -2, 5 इज द पॉईंट. ओके, इथं पहा इथे 3 दिला आहे. म्हणजे आपण वायची व्हॅल्यू 3 ठेवली तर 3 तिकडे जाऊन -3 होईल. 3 - 3 0 होईल. म्हणजे सोल्युशन काय मिळेल, 0. ॲक्च्युली खाली आपल्याला गिवन होती. चला नेक्स्ट पाहूयात. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. तर यामध्ये काय करायचं आहे, तर पहिल्यांदा आपण जर वायची व्हॅल्यू 0 पुट केली, वायची व्हॅल्यू जर 0 पुट केली तर एक्स इज इक्वल टू 4 डायरेक्टली प्रॉब्लेम मिळेल. 4 म्हणजे पॉईंट काय होईल, 4, 0. आता एक्सची व्हॅल्यू जर आपण -1 ठेवली तर -1 पलीकडे जाऊन +1 होईल. एक्स 4 + 1 5 होतील. आणि -y इज इक्वल टू 5 म्हणल्यानंतर y इज इक्वल टू -5 होतील. म्हणजे -1 - 5 इज द पॉईंट. ओके, आणि पुढचा पॉईंट तर आहेच आहे. ओके, चला नोट करून घ्या. क्वेश्चन नंबर 2 काय आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकली. कोणते इक्वेशन आहेत, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 आणि एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. इक्वेशन लिहून घेऊयात. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 आणि एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. टेबलमध्ये आपल्या व्हॅल्यू कोणत्या घ्यायच्यात, तर एक्स वाय आणि एक्स वाय, एक्स वाय आणि एक्स वाय. ओके, चला तर मग आपण व्हॅल्यू टाकूयात. समजा मी एक्सची व्हॅल्यू 0 घेतली, एक्सची व्हॅल्यू 0 घेतली. वाय डायरेक्टली वाय इज इक्वल टू 6 मिळेल. 6 पॉईंट मिळेल 0,6. समजा मी वायची व्हॅल्यू 0 घेतली, इफ वी पुट वाय 0 देन एक्स इज इक्वल टू 6 डायरेक्टली, म्हणजे 6,0. 2 पॉईंटवर सुद्धा आपल्या ग्राफ प्लॉट करता येऊ शकतो. तरी तिसरा एक ऑप्शनल पॉईंट आपण घेऊयात. समजा मी एक्सची व्हॅल्यू 3 ठेवली तर 3 इकडे मायनस जाऊन 6 - 3 बिकम्स 3, म्हणजे 3 हा एक पॉईंट मिळेल. 3,3. चला सेम आपण एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4साठी करूयात. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4साठी समजा मी एक्सची व्हॅल्यू 0 पुट केली तर -y इज इक्वल टू 4 म्हणजे y इज इक्वल टू -4, 0, -4 अशा पद्धतीने पॉईंट मिळेल. समजा मी वायची व्हॅल्यू 0 पुट केली. आता वायची व्हॅल्यू जर 0 पुट केली तर x - 0 इज इक्वल टू 4 म्हणजे x इज इक्वल टू 4 आणि 4, 0 असा पॉईंट मिळेल. समजा मी त्याच ठिकाणी एक्सची व्हॅल्यू जर 2 पुट केली, एक जर 2 पुट केला तर 2 तिकडे जाऊन -2 होईल. 4 - 2 + 2 -y + 2 म्हणजे -2 इज द सोल्युशन. आणि काय असेल 2, -2 हा पॉईंट असेल. चला पॉईंट मिळालेत तर आपल्या ग्राफ प्लॉट करायला हवा. ग्राफ प्लॉट करण्यासाठी आपण चला पॉईंट घेऊयात. 0, 6, एक्सचा 0 वायचा 6 हा पॉईंट असेल. त्यानंतर पुढचा आहे 6, 0, एक्सचा 6 वायचा 0 हा पॉईंट आहे. या 2 पॉईंटवर सुद्धा आपल्या सरळ लाईन तयार करता येऊ शकते. पण तिसरा पॉईंट घेऊयात आणखी 3, 3.
हा 3 आणि तो 3. ओके, इथं हा पॉईंट. आता स्केल घेऊयात आणि लाईन ड्रॉ करूयात. लाईन प्लॉट झाल्यानंतर आता पुढचे पॉईंट देऊयात. सेकंडसाठी पॉईंट आहेत 0 -4, एक्सचा 0 वायचा -4 हा पॉईंट इथं असेल, सर्कल. दुसरा आहे 4 0, एक्सचा 4 वायचा 0 हा पॉईंट इथं असेल, सर्कल. अँड 2 -2, एक्सचा 2 वायचा -2 हा पॉईंट इथं असेल, सर्कल करूयात. यासाठी स्केल घेऊयात आणि स्केलने अशा प्रकारे आपण ग्राफ प्लॉट केलेला आहे. ग्राफ प्लॉट केल्यानंतर आपल्याला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळालं आहे. इंटरसेक्शन पॉईंटला मार्क करूयात. हा जो आहे तो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे. थोडा हायलाईट करूयात आपण, जेणेकरून दिसेल आपल्याला तो. ओके, तो पॉईंट काय आला, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे. तर आपल्याला त्याचं सोल्युशन लिहायचं आहे. म्हणूयात देअरफॉर फ्रॉम ग्राफ काय पॉईंटचं कोऑर्डिनेट होतील, किती आहेत, x 5 आहे, y 1 आहे. 5, 1 is point of intersection. Point of intersection. Therefore, x is equal to 5, y is equal to 1 is the solution. ओके, समजलं असेल तर नोट इट डाऊन. चला पुढला करूयात. सेकंड प्रॉब्लेम करूयात. इक्वेशन काय आहेत, x प्लस y इज इक्वल टू 5 आणि सेकंड इक्वेशन आपल्याकडे x मायनस वाय इज इक्वल टू 3, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. चला इथे x म्हणूयात, इथे y, इथे पॉईंट x, y. इथे x, इथे y, इथे पॉईंट x, y. तर पॉईंट काय आपल्याला व्हॅल्यू मिळवायच्यात. व्हॅल्यू मिळवण्यासाठी डायरेक्ट पॉईंट प्लॉट करूयात. पॉईंट काय होईल, एक्सची व्हॅल्यू जर 0 पुट केली तर वायची व्हॅल्यू डायरेक्टली 5 मिळेल. हे मिळेल 0, 5. आणि जर वायची व्हॅल्यू 0 पुट केली तर एक्सची व्हॅल्यू किती मिळेल, 5, विच इज 5, 0. अशा पद्धतीने व्हॅल्यू मिळतील. आणखी एक्स्ट्रा मिळवायची असेल तर एक्सची व्हॅल्यू 3 पुट करूयात. वायची व्हॅल्यू इथं 3 जाऊन -3 होतील, वाय इज इक्वल टू 2 होतील. ओके, 3, 2. चला मग इथे आता सेकंड इक्वेशनचे पॉईंट मिळवूयात. सेकंड इक्वेशनसाठी पॉईंट काय आहेत, एक्सची व्हॅल्यू जर 0 पुट केली तर -y इज इक्वल टू 3 मिळेल, म्हणजे y इज इक्वल टू -3 मिळेल. म्हणजे पॉईंट होतील 0, -3. आता वायची व्हॅल्यू 0 पुट करूयात, म्हणजे काय होईल, x इज इक्वल टू 3, एक्सची व्हॅल्यू 3 मिळेल, 3, 0. अशा पण 0 पुट करून डायरेक्टली व्हॅल्यू मिळतात. खूप सोपं जातं 0मध्ये पुट करून सोडवायला. आणि त्यानंतर आता आणखी एखादा प्रॉब्लेम घ्यायचाच म्हणून तर एक्सची व्हॅल्यू आपण 3 पुट करूयात. एक्सची व्हॅल्यू 3 पुट केली, सॉरी एक्सची व्हॅल्यू ऑलरेडी 3 पुट आहे, -3 पुट करून पाहूयात. एक्सची व्हॅल्यू जर -3 असेल तर इकडनं हा जो एक्स आहे तिकडे जाऊन +3 होईल, -3चा +3, -y इज इक्वल टू 6 होईल. -y इज इक्वल टू 6 म्हणजे x इज इक्वल टू -6 मिळेल. कुठलीही व्हॅल्यू घेऊ शकता, डझंट मॅटर. म्हणजे -3, -6. ओके, आता ह्या पॉईंट मिळाल्यानंतर आपल्याला ग्राफ प्लॉट करायचा आहे. ग्राफ प्लॉट करूयात. तर पॉईंट कोणते कोणते आहेत, चला फर्स्ट लाईन प्लॉट करण्याचा प्रयत्न करूयात. फर्स्ट लाईन कशी प्लॉट करता येईल आपल्याला, 0, 5 हा पॉईंट आहे. एक्सचा 0, वायचा 5 हा इथे येईल, सर्कल करतो आहे. त्यानंतर 5, 0, एक्सचा 5, वायचा 0 हा पॉईंट इथे येईल, सर्कल करतो आहे. थर्ड पॉईंट आहे 3, 2, एक्सचा 3, वायचा 2 हा पॉईंट इथे येईल, सर्कल ड्रॉ करतो आहे. तर स्केल घेऊन एक लाईन ड्रॉ करूयात. ओके, दुसरी लाईन प्लॉट करायची आहे. एक्सचा 0, वायचा -3 हा पहिला पॉईंट आहे. एक्सचा 0, वाय -3 म्हणजे पॉईंट येईल इथे, पॉईंट सर्कल करूयात. दुसरा पॉईंट आहे 3, 0, एक्सचा 3, वायचा 0 हा पॉईंट येईल इथे, सर्कल करूयात. पुढचा पॉईंट आहे -3, -6, एक्सचा -3, वायचा -6 म्हणजे पॉईंट येईल इथे, थर्ड क्वाड्रंट, सर्कल करूयात. आता या तिघांमधून जाणार एक लाईन ड्रॉ करूयात. चला लाईन प्लॉट झाल्यात. लाईन प्लॉट झाल्यावर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मार्क करूयात आपला. हा जो आहे
पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे. कोऑर्डिनेट काय दिसत आहेत? कोऑर्डिनेट एक्स कोऑर्डिनेट 4 दिसतोय, वाय कोऑर्डिनेट 1 4 1. फ्रॉम ग्राफ 4, 1 is point of intersection. Therefore x is equal to 4, y is equal to 1 is the solution. Okay, then note it down. पुढला प्रॉब्लेम पाहूयात. क्वेश्चन नंबर 3 आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0 आणि 2x मायनस वाय इज इक्वल टू 9. चला पहिला क्वेश्चन काय, एक्स फर्स्ट क्वेश्चन काय पाहूयात. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0 हे पहिलं इक्वेशन आहे. सेकंड इक्वेशन 2x मायनस वाय इज इक्वल टू 9 हे दुसरं इक्वेशन आहे. इथं आपल्याला एक्सची व्हॅल्यू, वायची व्हॅल्यू आणि पॉईंट एक्स कॉमा वाय. इथे एक्स वाय एक्स कॉमा वाय हे स्टँडर्ड आपलं आधीपासून सारखंच. चला समजा मी एक्सची व्हॅल्यू 0 पुट केली तर वाय इज इक्वल टू ऑल्सो 0 मिळतोय. म्हणजे आपण इथं एक्स वाय दोघांची 0 0 व्हॅल्यू मिळाल्या. म्हणजे हा ओरिजिन मधून जाणारा ग्राफ आहे. ही लाईन कुठून पास होते? ओरिजिनमधून. चला दुसरी व्हॅल्यू घेऊयात. आता वायची व्हॅल्यू 0 घेऊ शकत नाही कारण की 0 ऑलरेडी झालेली आहे. मग आपण एक्सची व्हॅल्यू 2 घेऊयात. एक्सची व्हॅल्यू 2 असेल तर इथं +2 तिकडे जाऊन -2 होईल. वायची व्हॅल्यू काय होईल? -2 2 -2. सेम तसं आपण वायची 2 घेऊयात. एक्सची -2 मिळेल म्हणजे -2, 2 हा एक पॉईंट म्हणून जाईल. सिमिलरली सेकंड इक्वेशनसाठीचे पॉईंट काढूयात. सेकंड इक्वेशन समजा मी एक्सची व्हॅल्यू 0 पुट केली, एक 0 झाला तर -y इज इक्वल टू 9 म्हणजे y इज इक्वल टू 9 ही पॉईंट मिळून जाईल. सॉरी -9 मिळेल. ओके, नेक्स्ट वन इथं पॉईंट लिहूयात 0, -9. आता नेक्स्ट पॉईंट घेऊयात. समजा मी वायची व्हॅल्यू 0 पुट केली तर एक्सची व्हॅल्यू 9/2 म्हणजे 4.5 मिळेल. 4.5 आपल्या याचं डेसिमल कन्व्हर्जन लागत असतं कारण की आपण पॉईंट प्लॉट करत असतो. म्हणजे काय असेल 4.5, 0 अशा पद्धतीने पॉईंट्स आपल्याला मिळतील. आता आणखी एखादा ट्राय करायचं असेल तर आपण काय करूयात, एक्सची व्हॅल्यू 4 पुट करूयात. एक्सची व्हॅल्यू जर 4 घेतली तर 2 4 8 होतील. 8 तिकडे जाऊन -8 होतील. 9 - 8 1 होतील. सोल्युशन -1 येईल. 4, -1 अशा पद्धतीने सोल्युशन येईल. हे पॉईंट मिळाल्यानंतर पॉईंट प्लॉट करायचं आपल्याला ग्राफवर जाऊयात. हे पॉईंट प्लॉट करून घेऊयात. पहिला पॉईंट आहे 0 0, पॉईंट झाला 0 0. पुढचा आहे 2 -2, 2, -2. पुढचा आहे -2 2. एकचा -2 व्हायचा 2 हा झाला -2 2. सेकंड लाईनचे पॉईंट मग मार्क करून घेऊयात. सेकंड लाईनसाठीचे पॉईंट कलर चेंज करूया त्याचा. ठीक आहे. तर पॉईंट काय 0 -9. एक्सचा 0, वायचा -9 हा पॉईंट झाला इथे. ओके, दुसरा पॉईंट कोण दिसतोय 4.50. एक्सचा 4.5 म्हणजे एक्झॅक्ट सेंटर लाईन दोन्हींच्या 4.50. एक्सचा 4, वायचा -1 हा इथे पॉईंट असेल. ओके, जर आपण तीनही पॉईंट दोन्ही इक्वेशनचे मार्क केलेत तर आता स्केल घेऊयात. चालतं तर मग पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मार्क करूयात. हा जो आहे इथे हा आहे आपला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. तर नोट करून घेऊयात. म्हणू शकतो फ्रॉम ग्राफ काय होईल ते पॉईंट ऑफ इंटरसेक्शन कोऑर्डिनेट एक्सचा 3, वायचा -3. लिखतो 3, -3 इज पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. ओके, मग देअरफॉर एक्स इज इक्वल टू 3, वाय इज इक्वल टू -3 इज दिस सोल्युशन. ओके, समजलं असेल तर नोट करून घ्या आणि पुढला पॉईंट बघूयात. पुढला क्वेश्चन घेऊयात. क्वेश्चन नंबर 4.
आत्तापर्यंत पाहिलेले क्वेश्चन नंबर 1, 2, 3 अँड 4 सगळ्यांचं वेटेज बोर्डच्या दृष्टीने 3 मार्क्सचं आहे. 3 मार्क्स वेटेजचे प्रॉब्लेम्स आहेत आत्तापर्यंतचे. त्यानंतर आपण जे पाहणार आहे क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 त्यांचं 4 मार्क्सचं वेटेज आहे. डिफरन्स लक्षात येईलच आपल्या. चला फर्स्ट इक्वेशन काय आपलं 3x - y = 2 आणि 2x - y = 3. x y x, y x y x, y. ओके, तर आपण पॉईंट प्लॉट करूयात. पॉईंट प्लॉट करायची म्हणल्यानंतर काय केलं एक्सची व्हॅल्यू समजा 0 मी घेतली तर काय होईल 3xची व्हॅल्यू 0 होईल, yची व्हॅल्यू डायरेक्टली -2. yची व्हॅल्यू -2 म्हणजे 0, -2 हे सोल्युशन मिळून जाईल. एक्सची व्हॅल्यू जर आपण 1 पुट केली तर 3 × 1 3 होईल, तिकडे जाऊन -3 म्हणजे -1 सोल्युशन आहे. y = -1 y = -1 म्हणजे y = 1. पॉईंट काय असेल 1, 1. पुढचा बघूयात. समजा आपण yची व्हॅल्यू 4 पुट केली तर काय होईल yची व्हॅल्यू 4 पुट केली तर -4 तिकडे जाऊन +4 होईल. 2 + 4 6 हा 3 डिवाइड केला तर 2 म्हणजे एक्सची व्हॅल्यू 2, 2, 4 इज द पॉईंट. तर दुसऱ्या लाईनचे पॉईंट काढूयात. 2x - y = 3 सेकंड लाईनचं इक्वेशन आहे. समजा मी एक्सची व्हॅल्यू 0 पुट केली तर काय मिळेल -y = 3 म्हणजे y = -3 0, -3 हा पॉईंट मिळून जाईल. समजा मी एक्सची व्हॅल्यू 1 पुट करण्याचा प्रयत्न केला तर 1 पुट केल्यानंतर काय होईल एक्सची व्हॅल्यू 1 केली तर 2 1 जा 2 होतील. हे जे +2 आहेत तिकडे जाऊन -2 होतील. 3 - 2 बिकम्स +1 आणि -y = 1 म्हणजे y = -1 1, -1 हा पॉईंट येईल. पुढचा काय एक्सची व्हॅल्यू समजा मी 2 पुट केली 2 2 जा 4 होतील. 4 तिकडे जाऊन -4 होतील. 3 - 4 बिकम -1 y = -1 म्हणजे y = 1 2, 1 असा पर्यंत पॉईंट मिळून जाईल. चला एवढे सगळे पॉईंट मिळाले तर आपला ग्राफ प्लॉट करायला काय हरकत नाही आहे. चला ग्राफसाठी पॉईंट प्लॉट करूयात. पॉईंट पहिला घ्यायचा आहे फर्स्ट लाईनचा 0, -2 एक्सचा 0 yचा -2 हा पॉईंटला इथे सर्कल करूयात. चला पुढचा पॉईंट येईल नेक्स्ट पॉईंट 1, 1 एक्सचा 1 yचा 1 हा पॉईंटला इथे सर्कल करूयात. 2, 4 एक्सचा 2 yचा 4 हा पॉईंटला इथे सर्कल करूयात. तिन्ही पॉईंट प्लॉट होतील. सेकंड लाईनचे पॉईंट मारून घेऊयात आणि मग सेकंड लाईन x 0 y -3 एक्सचा 0 yचा -3 पॉईंटला इथे सर्कल करूयात. दुसरा पॉईंट 1, -1 एक्सचा 1 दुसरा -1 हा पॉईंटला इथे सर्कल करूयात. 2, 1 एक्सचा 2 yचा 1 हा पॉईंट इथे हा करूयात सर्कल. दोन्ही वेगवेगळ्या कलरने मार्किंग केल्यामुळे आता आपल्या कन्फ्यूज होणार नाही आपण. चला आपण ते लाईन प्लॉट करायची याच्या. आता पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मार्क करूयात. पॉईंट ऑफ इंटरसेक्शनसाठी कलर ब्लॅक घेऊयात. चलो हा जो आहे तो इथे आपल्याला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळालेला आहे. ओके म्हणून इथे फ्रॉम ग्राफ एक्सचं -1 आणि वायचा -5 -1, म्हणूयात फ्रॉम ग्राफ -1 -5 बरोबर आहे का. एक्सचा वायचा -5 -1 -5 इज पॉईंट ऑफ intersection. Therefore x is equal to -1 and y is equal to -5 is solution. Okay. क्वेश्चन नंबर 5 आहे. हा मग सांगितल्याप्रमाणे 4 मार्क्सचं वेटेज घेऊन येतोय. तर काय वेगळेपण आहे सोडवताना कळेल. 3x - 4y is equal to -7. सेकंड इक्वेशन आपल्याकडे 5x - 2y is equal to 0. चला तर मग सॉल्व करूयात. x
वाय एक्स कॉमा वाय, इथे एक्स वाय एक्स कॉमा वाय. समजा एक्सची व्हॅल्यू -1 घेतली, -1 पुट केलं तर 3 × -1 -3 होईल. -3 आपल्याकडे जाऊन +3 म्हणल्यानंतर हे किती होतील 4 4 -4 -4 +1 येईल, म्हणजे -1, हा पॉईंट येईल. दुसरा पॉईंट घेऊयात. समजा मी एक्सची व्हॅल्यू 3 ठेवली, एक्सची व्हॅल्यू 3 ठेवली तर 3 × 9 होतील, 9 तिकडे जाऊन -9 होतील, -9 झाले तर -7 -9 -16 आणि -4 डिवाइड केलं तर +4, 3,4. आता नोट करण्यासारखी गोष्ट अशी आहे की ते 0 पुट करण्याचा प्रयत्न मी केला, एक्सची व्हॅल्यू 0 पुट केली तर -7/-4 7/4 परत तो डेसिमल आपल्याला तो त्रासदायक डेसिमल ठरेल, जेणेकरून तो 3.0 पॉईंट समथिंग अशा पद्धतीने तो नकोच आपल्याला, पॉईंटमध्ये डेसिमल नकोच. म्हणून थोडं विचार करून पॉईंट घ्यायचा आपल्याला. समजा विचार करून घ्यायचा असेल तर आपण समजा -2 घेतला वायचा व्हॅल्यू, वायची व्हॅल्यू -2 घेतली तर काय होईल -8 होतील, -8 तिकडे जाऊन +8 होतील. सॉरी, इथे +8 होतील, +8 इकडे जाऊन -8 होतील, 15 होतील, -15 डिवाइडेड बाय 3, -5 काय येईल पॉईंट येईल इथे, -5 म्हणजे पॉईंट काय असेल -5, -2 ब्रॅकेट. आणि सेम क्रायटेरिया आपण काय करूयात, खालचे पॉईंट काढून घेऊयात. इथं बघा, इथं जर मी एक्सची व्हॅल्यू 0 पुट केली तर वायची व्हॅल्यू 0 येईल. जेव्हा किंवा =0 ची कंडिशन असते त्यावेळी तो पासिंग थ्रू ओरिजिन असतो, म्हणून आपल्याला ते काय होईल 0,0 पॉईंट, 1 पॉईंट तर मिळतोय. दुसरं समजा मी एक्सची व्हॅल्यू 2 पुट करून दिली पाहिजे, तर एक्सची व्हॅल्यू जर मी 2 पुट केली तर 5 to the 10 होईल, 10 तिकडे जाऊन -10 होईल, -10 डिवाइडेड बाय -2 बिकम्स +5, म्हणजे काय होईल 2,5 असा पॉईंट म्हणून जाईल. समजा मी त्याऐवजी एक्सची व्हॅल्यू 1 घेतली, एक्सची व्हॅल्यू 1 घेतली तर 5 × 1 5 होईल, तिकडे जाऊन -5 होईल, -5 डिवाइडेड बाय -2 बिकम्स +2.5, 2.5 म्हणजे काय होईल 1,2.5. ओके, चला मग हे सगळे पॉईंट्स प्लॉट करूयात आपल्या ग्राफवर आणि लाईन्स ड्रॉ करूयात. पहिला पॉईंट -1 1, एक्सचा -1 वायचा 1, हा पॉईंट इथे सर्कल. 3 4, एक्सचा 3 वायचा 4, त्यानंतर -5 -2, एक्सचा -5 वायचा -2. ओके, नेक्स्ट दुसऱ्या लाईनचे ड्रॉ करूयात, वेगळा कलर घेऊया थोडासा. चला, पुढचा 0 0 म्हणजे ओरिजिन करायचे, त्यानंतर 2 5, एक्सचा 2 वायचा 5, 1 2.5, एक्सचा 1 वायचा 2.5 म्हणजे इथे येईल एक्झॅक्ट सेंटर. हा पॉईंट नोट करण्यासारखा आहे. चला मग लाईन ड्रॉ करूयात. स्केल लाईन्स प्लॉट करून झाल्यात. हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मार्क करूयात. ओके, हा जो आहे तो आपला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे. तर मग म्हणूयात फ्रॉम ग्राफ किती होईल, एक्सची व्हॅल्यू 1, वायची व्हॅल्यू 2, 2 नाही 2.5, 2.5 is point of intersection. Okay, म्हणू शकतो therefore x is equal to 1, y is equal to 2.5 is the solution. Okay.
चला तर मग क्वेश्चन नंबर 6 करूया. स्टार क्वेश्चन आहे, 4 मार्क्सचा वेटेज आहे. 4 मार्क्सचा वेटेज घेऊन येणार क्वेश्चन 2x - 3y = 4 आणि सेकंड 3y - x = 4. चला x y x, y x y x, y हे सगळ्या बेसिक गोष्टी आपण करून घेतो पटापट. चला समजा मी इथं व्हॅल्यू पुट करायचा विचार करूयात. ह्या गोष्टी ऑब्विसली 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे, थोडा विचार करून व्हॅल्यू पुट करायच्यात. जर मी इथे वायची व्हॅल्यू 0 घेतली तर डायरेक्टली पुढे जाईल. चला वायची व्हॅल्यू 0 घेतो. वायची व्हॅल्यू 0 घेतली तर 2x = 4 होईल आणि 2 डिवाइडला गेला तर एक्सची व्हॅल्यू 2 मिळून जाईल. 2, 0. चला पण एक्स पुट केलं समजा मी 0 तर 3y = 4. परत ते आपल्याला 4/3 आणि ते परत 1.33 त्याचं गरज नाही. शक्यतो जितकं सिम्प्लिफाईड जाऊ तितकं सिम्प्लिफाईड करण्याचा प्रयत्न करायचा आहे. समजा एक्सची व्हॅल्यू आपण -1 घेतली तर काय होईल, -1 × 2 -2 -2 तिकडे गेला तर +2 4 + 2 होतील आणि त्याला -3 भागले जाईल. 4 + 2 6 आणि -3 किती होईल त्याचं -2 म्हणजे -1, -2 हे सोल्युशन येईल. पुढचा पॉईंट घेऊयात. समजा आता व्हॅल्यू घेतली आपण, एक्सची व्हॅल्यू समजा आपण 2 घेतली और वायची व्हॅल्यू 2 घेऊन बघूयात. वायची व्हॅल्यू 2 घेतली काय होईल, 3 × 2 = 6 होईल, -6 तिकडे जाऊन +6 होईल आणि 5 4 10 होतील. 10 म्हणजे डिवाइड केलं तर 5 होईल. बरोबर आहे 5 म्हणजे 5, 2 असा पॉईंट मिळून जाईल. ठीक. हे क्वेश्चन काय नीट पहा. 3y - x = 4 म्हणजे आपण समजा वायची व्हॅल्यू 0 पुट केली डायरेक्टली तर -x = 4 म्हणजे x = -4 म्हणजे पॉईंट काय असेल -4, 0. ओके. आणि जर आपण एक्सची व्हॅल्यू जर -1 पुट केली तर -1 पुट केली तर हा +1 होईल आणि +1 तिकडे जाऊन -1 होईल. 4 - 1 3 होईल आणि 3/3 याची व्हॅल्यू 1 मिळेल. वायची व्हॅल्यू 1 म्हणजे -1, 1. ओरली कॅल्क्युलेशन करा किंवा रिपोर्टमध्ये कॅल्क्युलेशन करा, एकच काम होतं आहे. समजा मी एक्सची व्हॅल्यू 2 पुट केली +2 इथे होईल -2 -3 जाऊन +2 4 + 2 6 होतील आणि 3 डिवाइडला गेलं तर 2 व्हॅल्यू येईल म्हणजे 2, 2 हा पॉईंट येईल. पॉईंट्स मिळाले. पॉईंट मिळाल्यानंतर आपण ग्राफ प्लॉट करायला इझिली करू शकतो. चला ग्राफचे पॉईंट प्लॉट करूयात. ब्ल्यू कलरने एक पॉईंट प्लॉट करूयात, दुसरा रेडने करूयात. ब्ल्यूसाठी कोणते घ्यायचे, पहिली लाईन 2 0, एक्सचा 2 वायचा 0 म्हणजे हा पॉईंट येईल इथे. त्यानंतर -1 -2 एक्सचा -1 वायचा -2 हा पॉईंट येईल इथे. पुढचा 5 2 एक्सचा 5 वायचा 2 हा पॉईंट येईल इथे. ओके पॉईंट झालेत. त्यानंतर दुसरी लाईन प्लॉट करायची. दुसरी लाईनचे पॉईंट्स कलर चेंज करूयात. कलर घेऊयात रेड. ओके चलो अभी पॉईंट प्लॉट -4 0 एक्सचा -4 वायचा 0 म्हणजे हा पॉईंट येईल इथेच. ओके. त्यानंतर -1 1 एक्सचा -1 वायचा 1 हा इथे येईल. पुढचा पॉईंट 2 2 एक्सचा 2 वायचा 2 हा पॉईंट येईल इथे 2 2. चला तर मग ग्राफ प्लॉट करूयात. लाईन्स प्लॉट झाल्यात. लाईन्स प्लॉट झाल्यानंतर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मार्क करूयात. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन हा पॉईंट 8, 4 म्हणूयात. फ्रॉम ग्राफ पॉईंट ऑफ इंटरसेक्शन इज काय आपल्याकडे 8, 4. therefore x = 8, y = 4 is the solution. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इन्फिनिटी ई क्लास या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना पाठवा. व्हिडिओ लाईक करा. काही अडचण असेल, काही डाऊट्स असतील, काही सजेशन असतील तर कमेंट नक्की करा. धन्यवाद.